अश्विन शुक्ल पक्ष एकादशीला पाशांकुशा एकादशी असे म्हणतात. पापरूपी हत्तीला या एकादशी व्रताच्या पुण्याच्या अंकुशाने नियंत्रित केले जाते, म्हणून या एकादशीला पाशांकुशा एकादशी असे नाव आहे. या दिवशी श्री विष्णूच्या पद्मनाभ या रूपाची भक्तिभावाने पूजा करतात. त्यावेळी ब्राह्मणांना भरपूर दान दक्षिणा द्यावी. लोकहिताची कामे करायची असतील तर, उदाहरणार्थ मंदिर, धर्मशाळा, तलाव, बाग इत्यादी बनवायचे असतील तर त्या कामांचा मुहूर्त किंवा प्रारंभ करण्यासाठी पाशांकुशा एकादशी उत्तम मुहूर्त वेळ आहे. पूर्वी कृतयुगात एका ब्राह्मणाचा वाल्या नावाचा मुलगा सत्कर्माचा त्याग करून वाईट मार्गाला लागला. त्याला त्या मार्गातील वाईट लोकांची संगती मिळाली. व्याभिचारी, उन्मत्त, व्यसनाधीन वाल्या वेश्येच्या नादी लागला. त्यांना खुश करण्यासाठी द्रव्य देत असे. त्याच्या जवळचे सगळे द्रव्य काढून घेऊन वेश्यांनी त्याला हाकलून दिले. मग तो द्रव्यप्राप्तीसाठी आडरानातून चाललेल्या प्रवाशांना अडवून त्यांच्या जवळचे द्रव्य लुबाडीत असे. नाही दिले तर त्यांचा वध करी व एक प्रवासी मारला की मोहरी एवढा खडा एका रांजणात टाकीत असे. असे खड्याने भरलेले 7 रांजण तयार झाले. त्याला मनुष्यवधाचे जराही वैषम्य वाटत नसे. पाप पुण्याची पर्वा उरली नाही. पुढे एका कोळ्याच्या मुलीबरोबर त्याचे लग्न झाले. तिचे मनोरंजन करण्यासाठी तो जास्तच द्रव्य संचय करू लागला. मुले झाली, प्रपंच वाढला. एके दिवशी नेहमीप्रमाणे आडमार्गावर लपून बसला व सावजाची म्हणजे सधन प्रवाशाची वाट पाहू लागला. तो समोरून नारदाची स्वारी वीणा झंकार करीत नारायण नारायण म्हणत आली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि नारदावर तो नेम धरून सोडणार तोच नारद म्हणाले, थांब, मला मारून तुला काही मिळणार नाही. माझ्याजवळ फक्त वीणा आणि चिपळ्या आहेत आणि त्याचा तुला काहीच उपयोग नाही. आणि जी सुखे मिळवण्यासाठी तू हे पापकर्मे करतो ती सुखे नश्वर आहेत. त्यातून तुझे अंतिम कल्याण होणार नाही, उलट पापाचे घडे वाढत राहतील. ह्या मार्गाने मिळालेले द्रव्य घटकाभरही पुरणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्या सुखासाठी तू हे पापकर्मे करतो ते तुझे कुटुंब तुझ्या सुखाचे वाटेकरी आहेत, तुझ्या पापाचे वाटेकरी नाहीत. त्यांच्यासाठी केलेले दुष्कर्माचे शासन तुला एकट्याला भोगावे लागणार आहे. तुझे हित तुला सत्कर्म करूनच केले पाहिजे. तुझे वय होत आले आहे. या नरदेहाच्या साह्याने सत्कर्म करून तू स्वतःचे कल्याण करून घे. त्यासाठी वेळ थोडा आहे. नारदाच्या बोलण्याने वाल्या विचार करू लागला. प्रथम घरी जाऊन बायको मुलाला आपल्या पापामध्ये वाटेकरी आहात काय म्हणून विचारले. बायको मुले म्हणाली, आमचे पालनपोषण करणे तुमचे कर्तव्य आहेत. ते तुम्ही कशा पद्धतीने द्रव्य मिळवून करता त्याच्याशी कर्तव्य नाही. तुमच्या पापाशी आमचा संबंध नाही. जो पाप करतो तोच त्याचे परिणाम भोगतो. मी तुमच्या सुखाची पुण्याची भागीदार आहे, पापाची नाही. पत्नीचे बोलणे ऐकून वाल्याचे डोळे उघडले. तो खिन्न मनाने पुन्हा नारदाकडे आला. आपण घरी गेल्यावर नारद पळून जाऊ नये म्हणून त्यांना झाडाला बांधले होते. त्यांना मुक्त केले. त्यांच्या पायावर पडून क्षमा मागितली. वाल्या म्हणाला, मुनिराज, आत्तापर्यंत मी कुटुंबाच्या सुखचैनीसाठी किती माणसे मारली त्यापैकी एकानेही मला आत्मकल्याणाचा विचार सांगितला नाही. तुम्ही पहिलीच व्यक्ती आहात ज्यामुळे मला सद्बुद्धी झाली. आता या पापातून मुक्त होण्याचा उपाय सांगा. मी आजपासून हे दुष्कर्म करण्याचे सोडले. याबद्दल माझ्या मनात तिरस्कार उत्पन्न झाला आहे. वाल्याला कृतकर्माचा पश्चाताप झाला आहे. तो खरोखर शुद्ध झाला आहे. म्हणून नारदांनी त्याला अश्विन शुक्ल एकादशीचे म्हणजे पाशांकुशा एकादशीचे व्रत आणि रामनामाचा जप करण्याचे आजपासून व्रत कर. आज एकादशी आहे. या व्रताच्या आचरणाने तू पापमुक्त होशील असे सांगितले. वाल्या म्हणाला, तुम्ही माझे गुरु आहात, तुमची आज्ञा मला प्रमाण आहे. असे म्हणून तो व्रत करायला तयार झाला. नारदांनी रामनाम उच्चारायचे सांगितले, पण त्याला रामनाम उच्चारता येईना. तेव्हा नारद मुनींनी त्याला प्रिय अशा मरा शब्दाचा जप करायला सांगितले. नारदाच्या आज्ञेवरून त्याने मरा मरा राम राम असा जप सुरू केला. तो ध्यानस्थ झाला. त्याच्या अंगावर वारूळ वाढले. काही दिवसांनी वाल्याचे कसे चालले आहे हे पाहण्यासाठी नारद त्याच मार्गाने जंगलातून चालले असता एका वारुळातून रामनामाचा जप ऐकू आला. नारदांनी वारूळ उकरले. त्यातून वाल्या ध्यानस्थ दिसू लागला. नारदांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला देहभानावर आणले. वाल्या नारदांच्या पाया पडला. नारद म्हणाले, भविष्यात रघुवंशात दशरथ राजाच्या घरी भगवान विष्णू रामचंद्राचा अवतार घेणार आहेत. त्यांचे चरित्र तू आता लिही. तोच वाल्मिकी ऋषी झाला. हा पाशांकुशा एकादशी व्रताचा आणि रामनामाचा महिमा आहे. पुराणात अशाच एका क्रोधन नावाच्या लुटारूची कथा आली आहे. क्रोधन नावाचा लुटारू तसाच व्याभिचारी होता. चंपा नावाची त्याची रखेल होती. ती सतत त्याच्याबरोबर राहून त्याला त्याच्या दुष्कर्मापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत असे. एकदा क्रोधनने एका स्त्रीला नदीकिनारी पहाटे स्नान करताना पाहिले आणि तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताच ती विजेसारखी कडाडली आणि आकाशमार्गाने जाऊ लागली. जाताना म्हणाली, हे उन्मत्त माणसा, तुला उद्या रात्री सर्पदंशाने मृत्यू येणार. क्रोधन चिंतातूर झाला. चंपा म्हणाली, जवळच कीर्तिध्वज ऋषी आहेत, त्यांच्याकडे जाऊ.
क्रोधनने ऋषींना सर्व घटनाक्रम सांगितला. योग सामर्थ्याने ऋषींनी क्रोधनचे चरित्र जाणून घेतले. ते म्हणाले, तुझ्या पापाचा घडा भरला आहे. तू उद्या रात्री सर्पदंशाने मरणार हे निश्चित. पण आज योग चांगला आहे. आज एकादशी आहे. हे व्रत तुम्ही दोघांनी केले तर मरण टळेल. क्रोधन व त्याची पत्नी चंपा यांनी महामुनींनी सांगितल्याप्रमाणे एकादशी व्रत केले. क्रोधनचा मृत्यू टळला. पुढे तो कीर्तिध्वज ऋषींचा सतशिष्य झाला. सन्मार्गावर लागला. चंपावतीसह त्याला मोक्षप्राप्ती झाली. त्यानंतर ती दोघेही यथाविधी एकादशी व्रत करू लागले. इतरांनाही त्यांचे महात्म्य सांगू लागले. अशी ही पाशांकुशा एकादशी व्रत कथा संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु.